समजा एक व्यक्ती आहे ज्याला फिटनेसची प्रचंड आवड आहे. रोज सकाळी उठून न चुकता व्यायाम करणे, आहारात भरपूर कच्च्या पालेभाज्यांचे सॅलड खाणे, मोड आलेली कच्ची कडधान्य खाणे, असा सर्व आधुनिक, ज्याला आपण सुपरफूड म्हणतो, असा तो दिनक्रम ती व्यक्ती अगदी काटेकोरपणे पाळत आहे. वरवर पाहता ही अत्यंत निरोगी जीवनशैली वाटते ना, पण अचानक काही महिन्यातच त्या व्यक्तीचे सांधे प्रचंड दुखू लागतात. गुडघ्यांना इतकी सूज येते की चालणेही कठीण होते. आता इथे एक मोठा प्रश्न पडतो. अगदी स्वाभाविक आहे तो प्रश्न. म्हणजे जे अन्न जगात सर्वात निरोगी मानले जाते तेच एका व्यक्तीला सांधेदुखीच्या एवढ्या मोठ्या आजारात कसे ढकलू शकते? या प्रश्नाचे उत्तर आधुनिक विज्ञानाच्या त्या कॅलरी काउंटमध्ये नाहीये, तर एका अत्यंत प्राचीन पण तितक्याच वैज्ञानिक दृष्टिकोनात दडलेले आहे. बरोबर. आणि याच विषयाची आज आपण आपल्या सखोल चर्चेत उकल करणार आहोत. आजच्या या चर्चेसाठी आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या प्रज्ञा क्लिनिकमधील उपचार पद्धती, त्यांचे वैद्यकीय लेख आणि त्यांच्या रुग्णांचे जे अनुभव आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हा जो सॅलेड आणि सांधेदुखीचा विरोधाभास तुम्ही सांगितलात ना, तो खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे. आपण अनेकदा काय होतंय आणि त्यावर कोणती गोळी घ्यायची यावरच भर देतो. हो, अगदी. इन्स्टंट उपाय हवा असतो आपल्याला. एक्झॅक्टली. पण आजार का होतोय ह्याचा आपण विचारच करत नाही. आणि डॉक्टर रेणुशेंचं जे काम आहे ते इथेच एक अत्यंत महत्वाचा दुवा ठरतो. ते गेल्या 17 वर्षांपासून रत्नागिरीमध्ये त्यांची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. अच्छा, 17 वर्ष. हो, आणि त्यांनी आयुर्वेदामध्ये MD पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे आजवर 10,000हून अधिक वाताचे रुग्ण त्यांनी पूर्णपणे बरे केले आहेत. बापरे, 10,000? हा तर खूप मोठा आकडा आहे. शोधन उभय म्हणजे डॉक्टर रेणुशे हे जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण WHO म्हणतो, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ यांसारख्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी संशोधक म्हणून काम करतात. काय सांगताय? म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर आणि थेट WHO सोबत काम? अगदी. कोरोनाच्या काळात त्यांनी WHO सोबत जे अत्यंत महत्त्वाचे संशोधन केले त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. हे ऐकायला खरंच खूप रंजक वाटतंय. कारण एकीकडे हजारो वर्ष जुनी आपली पारंपरिक आयुर्वेदिक प्रॅक्टिस आणि दुसरीकडे थेट WHO आणि युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संस्थांसोबत आधुनिक वैद्यकीय संशोधन. या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या जगांचा हा एक अप्रतिम मेळ आहे. आणि या एवढ्या मोठ्या जागतिक अनुभवाचा वापर ते त्यांच्या रोजच्या निदानाच्या पद्धतीत कसा करतात हे पाहणं खूपच औत्सुक्याचे ठरते. नक्कीच. कारण मी जेव्हा त्यांच्या क्लिनिकची माहिती वाचत होते तेव्हा त्यात नाडी परीक्षेचा सातत्याने उल्लेख येतोय. म्हणजे ते केवळ नाडी तपासून वाताचे एकूण 80 प्रकार ओळखू शकतात असे म्हटले आहे. हो, 80 प्रकार. आणि वात, पित्त, कफ या गटानुसार शरीरातील आजाराचं अचूक वर्गीकरण करतात. हे तंत्र पाहिल्यावर मला एका संगणक हॅकरची उपमा आठवते. हॅकर? ते बसं. म्हणजे जसा एखादा कुशल हॅकर कॉम्प्युटरच्या वरवरच्या स्क्रीनवरील डिझाईन किंवा ॲप्सकडे लक्ष न देता थेट सिस्टीममध्ये प्रवेश करतो आणि मूळ जो सोर्स कोड असतो तो वाचून नेमका बिघाड कुठे आहे ते शोधून काढतो, अगदी तसेच ही नाडी परीक्षा आपल्या शरीराचा सोर्स कोड वाचते का? वाह, ती उपमा इथल्या प्रक्रियेला तंतोतंत लागू पडते बरं का. कारण अनेकदा नाडी परीक्षा ही केवळ एक जुनी किंवा कुठली तरी रहस्यमयी विद्या मानली जाते, पण तसे अजिबात नाहीये. आणि त्यांचा जोर यावरून शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचं रिअल टाइम संतुलन किंवा असंतुलन मोजलं जातं. म्हणजे एक प्रकारचा रिअल टाइम डेटा मिळतो म्हणायचा. अगदी बरोबर. जेव्हा रक्ताभिसरण होते तेव्हा शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती, तिथला ताण आणि तिथला तापमान या रक्तवाहिनीच्या प्रवाहावर परिणाम करतात. एक कुशल वैद्य या प्रवाहातील ते सूक्ष्म बदल अगदी अचूक टिपतो. अच्छा. त्यामुळे रुग्णाला केवळ पोट दुखतंय किंवा सांधे दुखतायत हे वरवरचे लक्षण दिसण्याआधीच शरीरात कोणता दोष बिघडला आहे हे नाडी परीक्षेतून अगदी स्पष्ट होते. हे खरोखरच अद्भुत आहे. पण इथे मला एक शंका उपस्थित करावीशी वाटते. नाडी परीक्षेतून आजाराचं मूळ समजलंय हे जरी मान्य केले तरी रुग्ण या निदानावर इतका ठाम विश्वास का ठेवतात? कारण वैद्यकीय माहितीचं वाचन करताना आप्तपुरुष आप्तवचन या एका प्राचीन तत्वाचा संदर्भ वारंवार तिथे येतो. बरोबर. आयुर्वेदामध्ये आप्तपुरुष आप्तवचन याचा अर्थ असा होतो की जी व्यक्ती अत्यंत ज्ञानी, अनुभवी आणि सत्यवचनी आहे अशा व्यक्तीच्या शब्दाला अंतिम प्रमाण मानले जाते. अशा व्यक्तीने दिलेला सल्ला
रुग्णासाठी इतका मोलाचा असतो की तो त्या सल्ल्यावर कोणताही प्रश्न न विचारता डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. अगदी. डॉक्टर रेणुशय यांच्या बाबतीत हे तत्व लागू पडताना दिसते, कारण त्यांच्या उपचारांवर रुग्णांचा इतका अढळ विश्वास असतो की त्यांच्या शब्दापुढे जाण्याचे धाडस कुणीही करत नाही. ते जे नियम सांगतात ते रुग्ण अगदी प्रामाणिकपणे पाळतात आणि लवकरात लवकर बरेही होतात. हो, हे त्यांच्या प्रॅक्टिसचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. पण मला असं वाटतं, हे सगळे कुठेतरी केवळ रुग्णांचा मानसिक विश्वास किंवा विज्ञानाच्या भाषेत ज्याला आपण प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो त्याकडे तर झुकत नाहीये ना? अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की हे फक्त श्रद्धेचा भाग असू शकतो? हो, म्हणजे केवळ एका प्रबळ विश्वासावर आणि एखाद्याला आप्त पुरुष मानण्यावर गुडघ्यांचे आणि मणक्यांचे इतके गंभीर आजार कसे बरे होऊ शकतात? तुमचा हा संशय निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे आणि केवळ विश्वासावर गंभीर आजार बरे होतात असा दावा करणंही थोडं अशास्त्रीयच ठरेल. पण इथे हा प्लॅसिबो इफेक्टचा मुद्दा आपल्याला सहज खोडून काढता येतो. ते कसं? कारण डॉक्टर रेणुशे हे केवळ प्राचीन नाडी परीक्षेवरच थांबत नाहीत. ते आधुनिक वैद्यकीय तपासण्यांचाही तितकाच अचूक आणि प्रभावी वापर करतात. वात विकारांसाठी ते सीबीसी विथ ESR, CRP, ASO टायटर, RA फॅक्टर, सीरम कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि अँटी-CCP यांसारख्या आधुनिक ब्लड टेस्ट्स आवर्जून करून घेतात. अरेच्छा, म्हणजे केवळ नाडीवरून निदान करून ते थांबत नाहीत, तर रक्ताच्या चाचण्यांमधूनही ते पक्के पडताळून पाहतात. अगदी. आणि यातील सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या अत्यंत गंभीर आजारासाठी केली जाणारी HLA-B27 नावाची तपासणी. HLA-B27. हो, हा एक जेनेटिक मार्कर आहे जो मणक्याच्या आणि सांध्यांच्या गंभीर आजारांशी थेट संबंधित असतो. जेव्हा नाडी परीक्षेतून वातदोषाचे अत्यंत गंभीर स्वरूप दिसते, तेव्हा अशा आधुनिक चाचण्या त्या निदानाला पुष्टी देतात. म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन होतं. एक्झॅक्टली. याचा अर्थ असा की प्राचीन नाडी परीक्षा आणि आधुनिक डायग्नोस्टिक ब्लड रिपोर्ट्स यांचा एक परिपूर्ण मेळ आहे. त्यामुळे उपचार हे केवळ विश्वासावर होत नाहीत, तर ते पक्क्या वैज्ञानिक आणि पॅथॉलॉजिकल आधारावर उभे असतात. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचे आहे. आणि मला वाटतं यामागे आणखी एक गोष्ट आहे जी रुग्णांचा विश्वास दुणावते, ती म्हणजे डॉक्टरांची पारदर्शकता. हो, 100%. अनेकदा आपण पाहतो डॉक्टर ब्लड रिपोर्ट्स पाहतात आणि रुग्णाला फक्त एवढंच सांगतात की सगळं ठीक आहे किंवा हा अमुक आजार आहे. पण गेल्या 17 वर्षांपासून डॉक्टर रेणुशे यांचा एक खास नियम आहे की ते रुग्णांचे ब्लड रिपोर्ट्स, एक्स-रे किंवा इतर डॉक्टरांनी सुचवलेले कोणतेही रिपोर्ट्स रुग्णांना पूर्णपणे मोफत समजावून सांगतात. आणि तेही अगदी सोप्या मराठी भाषेत. बरोबर. जेव्हा रुग्णाला स्वतःच्या शरीरात नेमके काय घडतंय हे समजते, तेव्हा तो उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद देतो. यासाठी एका मच्छीमार महिलेचा जो अनुभव सूत्रांमध्ये दिलाय, तो याचा उत्तम पुरावा आहे. हो, ती केस स्टडी खूपच इंटरेस्टिंग आहे. ती महिला मच्छीच्या व्यवसायात असल्याने तिला सतत बर्फात आणि थंड पाण्यात काम करावे लागायचे. या सततच्या थंडीमुळे तिला भयंकर वात झाला. कंबर आणि गुडघे प्रचंड दुखायला लागले. सूज येऊ लागली. तिला साधे बसता उठताही येत नव्हते. बापरे. आणि ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी तर तिला मणके आणि गुडघ्याच्या वाट्या बदलण्याचं थेट ऑपरेशनच सुचवले होते. हे उदाहरण वाताची यंत्रणा कशी काम करते हे समजून घेण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आयुर्वेदामध्ये वाताचे काही गुणधर्म सांगितले आहेत, म्हणजे कोरडेपणा ज्याला रुक्ष म्हणतात आणि थंडपणा ज्याला शीत म्हणतात. आता ती महिला सतत बर्फात आणि थंड पाण्यात काम करत होती. या बाह्य थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सांध्यांमधील जे वंगण किंवा ज्याला आपण सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो ते कोरडे पडू लागते. म्हणजे तिथला ओलावा संपतो. अगदी. तिथे घर्षण वाढते आणि मग प्रचंड वेदना सुरू होतात. हे केवळ मणक्याचे किंवा गुडघ्याचे मेकॅनिकल डॅमेज नव्हते, तर शरीरातील वाढलेल्या शीत आणि वृक्षवाताचा तो थेट परिणाम होता. आणि म्हणूनच केवळ गुडघ्याच्या वाट्या बदलून हा आजार मुळापासून बरा झाला नसता, कारण मूळ जो वात आहे तो शरीरात तसाच राहिला असता ना. अगदी बरोबर. तिच्या मुलाने जेव्हा तिला डॉक्टर रेणुशे यांच्याकडे आणले, तेव्हा त्यांच्या 2 वर्षांच्या सखोल आयुर्वेदिक उपचारानंतर ती महिला आता जमिनीवर चक्कम मांडी घालून जेवायला बसू शकते. क्या बात आहे. हो, तिची सगळी कामं ती आता व्यवस्थित करू शकते. आणि हे सर्व कोणत्याही ऑपरेशनशिवाय साध्य झाले. पण हे साध्य करण्यासाठी फक्त औषधे देऊन चालत नाही. इथेच आपण सुरुवातीला जो सॅलडचा उल्लेख केला होता त्या उदाहरणाकडे परत येतो. आहाराचा भाग.
हो, आहार आणि विहाराचे अत्यंत कडक नियम इथे लागू होतात. वातप्रकृतीच्या व्यक्तीने काय खाऊ नये याची एक भली मोठी यादीच समोर येते. आणि ती यादी खूप धक्कादायक असू शकते काहींसाठी. हो ना, बटाटा, वांगे, ढोबळी मिरची, कोबी, गवार, फ्लॉवर, तूर आणि हरभरा डाळ, बेसन, शिळे अन्न, वाळवलेली फळे, आंबट फळे, मासे, चणा डाळ, सोयाबीन, कोल्ड्रिंक्स आणि बेकरीचे पदार्थ जसे की पापड, ब्रेड, भजी हे सर्व वर्ज्य सांगितले आहे. बापरे, बरीच मोठी यादी आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कच्च्या भाज्या आणि मोड आलेले कच्चे कडधान्य, ज्याला लोक हेल्दी समजतात. तिथेच अनेक जण चुकतात ना. आधुनिक डायटरी सायन्स अनेकदा फक्त कॅलरीज, प्रोटीन्स आणि फायबरचाच विचार करते. लोक फिटनेसच्या अट्टहासापायी कच्च्या पालेभाज्या, कच्ची कोशिंबीर आणि मोड आलेले कच्चे कडधान्य भरमसाठ खातात. हो, रोज सकाळी उठून स्प्राउट्स खाणारे बरेच जण आहेत. यामुळे शरीरातील चरबी कदाचित कमी होईल, वजन काट्यावर कमीही दिसेल, पण हे पदार्थ पचायला अत्यंत जड असतात. त्यांना शिजवलेले नसल्यामुळे पोटातील पाचक अग्नीला त्यांना फोडण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. अच्छा. यामुळे पोटात प्रचंड गॅस तयार होतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे वात हा मुळातच कोरडा आणि थंड असतो. कच्च्या भाज्या आणि मोड आलेले धान्य हे देखील कोरडे आणि थंड गुणधर्माचेच असते. म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं. एक्झॅक्टली. समान गोष्टी समान गोष्टींना वाढवतात. या आयुर्वेदाच्या बेसिक तत्वानुसार हे कच्चे अन्न शरीरात जाऊन वाताचा भडका उडवते, सांध्यातील वंगण आणखी कमी होते आणि मग सांधेदुखी सुरू होते. हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे. मग अशा वेळी वाताच्या रुग्णांनी नेमकं खायचं तरी काय? कारण यादी बघितली तर वाटतं सगळंच बंद झालंय. नाही, तसं नाहीये. मग मधुर, आंबट आणि खारट रसाचं पदार्थ वाताला नियंत्रित करतात असे सांगितले जाते. जेवणात साजूक तूप अगदी आवर्जून असायला हवे. नेहमी गरम पाणी प्यावे. शेंदलोण म्हणजे रॉक सॉल्ट घातलेले निरसे ताक पचन सुधारते. अगदी. डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. भाकरी खावी आणि जर चपाती खात असाल तर ती ओवा घालून बनवावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मोड आलेली कडधान्य खायचीच असतील तर ती अत्यंत नीट शिजवून आणि चावून खावीत. कोरडे अन्न अजिबात चालत नाही. बरोबर. या आहारामागील विज्ञान अतिशय सोपे आणि लॉजिकल आहे. तूप हे स्निग्ध म्हणजे तेलकट असते, जे वाताच्या कोरडेपणाला मारक ठरते. गरम पाणी वाताच्या थंडपणाला कमी करते. शेंदेलोण हे पचनाला चालना देते आणि सामान्य मिठासारखे शरीरात पाणी साठवून ठेवत नाही, ज्याला आपण वॉटर रिटेन्शन म्हणतो. हो, वॉटर रिटेन्शनचा खूप त्रास होतो काहींना. आणि ओवा हा वातानाशक आणि पचन सुधारणार आहे. या सर्व गोष्टी आहारातून वाताला मुळापासून शांत करण्याचं काम करतात. आणि या आहारासोबतच जीवनशैलीचे म्हणजे विहाराचे जे नियम सांगितले आहेत ते थेट आपल्या पचनसंस्थेच्या मेकॅनिझमवर काम करतात. जेवणाआधी 1 तास, जेवताना आणि जेवणानंतर 1 तास पाणी अजिबात पिऊ नये असे स्पष्ट सांगितले आहे. हो, हा नियम खूप महत्वाचा आहे. कारण जर आपण जेवताना खूप पाणी प्यायलो तर पोटातील ॲसिड आणि पाचक रस डायल्यूट होतात, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि त्याचे रूपांतर गॅसमध्ये म्हणजेच वातात होते. तसंच 2 जेवणांमध्ये किमान 4 तासांचे अंतर असावे आणि मध्ये काहीही खाऊ नये. झोपण्याच्या बाबतीतही हे नियम अतिशय काटेकोर आहेत बरं का. आणि त्यामागे पोटाची ॲनॉटॉमी म्हणजे शरीराची जी रचना आहे ती महत्वाची भूमिका बजावते. ते कसं काय? जेवल्यावर लगेच कधीही झोपू नये. आधी 100 पावले म्हणजे शतपावली करावी. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण पचनसंस्थेकडे वळते आणि त्यानंतर डाव्या अंगावर 10 ते 20 मिनिटे वामकुक्षी म्हणजे छोटी डुलकी घ्यावी. डाव्या अंगावरच का? यामागे गुरुत्वाकर्षणाचे विज्ञान आहे. आपले जठर किंवा पोट हे शरीराच्या डाव्या बाजूला थोडे झुकलेले असते. जेव्हा एखादी व्यक्ती डाव्या अंगावर झोपते तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे पोटातील पाचकरस आणि ॲसिड हे पोटाच्या खालच्या भागात जमा राहतात. अच्छा. आणि ते अन्ननलिकेतून वर येत नाहीत. यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि पचनक्रिया अधिक सुलभ होते. उपायही आपण पाहू शकतो. नक्कीच. उदाहरणार्थ 50-50 ग्रॅम मेथीचे दाणे, हळद आणि सुंठ, त्यात 25 ग्रॅम अश्वगंधा यांचे समप्रमाणात चूर्ण बनवून ते सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण या मिश्रणाचे घटक पाहिले ना तर लक्षात येते की मेथी ही सूज कमी करते. हळद ही नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे जी सांध्यांमधील सूज आणि वेदना दूर करते. सुंठ पचन सुधारते आणि शरीरात उष्णता निर्माण करते, ज्यामुळे वाताचा तो थंडपणा कमी होतो. आणि अश्वगंधा हे स्नायूंना आणि नसांना बळकटी देते. हे सर्व घटक एकत्र येऊन वाताच्या परिणामांना शरीराबाहेर काढतात. क्या बात आहे.
या व्यतिरिक्त लसणाच्या पाकळ्या तुपावर परतून खाणे हा एक उपाय आहे. इथेही लसणाची उष्णता आणि तुपाचा स्निग्धपणा वाताला नियंत्रित करतो. अगदी. तो मला खूप वेगळा वाटला. तो म्हणजे रात्री झोपताना दुधातून 2 चमचे एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल घेणे आणि निरगुडीच्या पानांनी आंघोळ करणे. एरंडेल तेलाचा वात कमी करण्यात नेमका काय संबंध आहे? आयुर्वेद सांगते की वात दोषाचं मुख्य स्थान हे पक्वाशय म्हणजेच आपले मोठे आतडे असते. अच्छा, लार्ज इंटेस्टाईन. हो. जेव्हा वात वाढतो तेव्हा मोठ्या आतड्यात कोरडेपणा येतो आणि तिथे मळ साठून राहतो. एरंडेल तेल हे निसर्गातील एक अत्यंत प्रभावी ल्युब्रिकंट आणि सौम्य रेचक, ज्याला आपण लॅक्सेटिव्ह म्हणतो, तसे आहे. हां. ते आतड्यांमधील कोरडेपणा नष्ट करते, तिथे स्निग्धता निर्माण करते आणि साठलेला मळ शरीराबाहेर काढते. एकदा का मोठ्या आतड्यातून वाताचा निचरा झाला की संपूर्ण शरीरातील सांधेदुखी आणि वाताचे त्रास आपोआप कमी होऊ लागतात. म्हणजे ही केवळ वरवरची मलमपट्टी नसून शरीराची अगदी आतून केलेली स्वच्छता आहे. अगदी तसंच. हे संपूर्ण मेकॅनिझम समजल्यावर आजाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आणि ही जी सर्वांगीण किंवा होलिस्टिक उपचार पद्धती आहे ती केवळ वात विकारांपुरती मर्यादित नाहीये. हो, प्रज्ञा क्लिनिकची व्याप्ती खूप मोठी आहे. नक्कीच. तिथे मुतखड्यावरही उपचार केले जातात, जिथे ऑपरेशनशिवाय खडा विरघळवला जातो किंवा औषधाने बाहेर काढला जातो. मूळव्याध किंवा फिशरसारख्या अत्यंत त्रासदायक आजारांवरही विना ऑपरेशन प्रभावी उपचार होतात. सोरायसिससारखे जुनाट आणि गंभीर त्वचाविकारही बरे केले जातात. हे खूपच दिलासादायक आहे रुग्णांसाठी. आणि यात डॉक्टर प्रज्ञा रेणुशे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करावाच लागेल. डॉक्टर प्रज्ञा या विशेषतः स्त्रियांच्या आजारांवर म्हणजे पीसीओडी, मासिक पाळीच्या तक्रारींवर अत्यंत प्रभावी उपचार करतात. पीसीओडी तर आजकालच्या जीवनशैलीचाच एक मोठा आजार बनला आहे. हो ना, घरोघरी हा प्रॉब्लेम दिसतो. यासोबतच वजन वाढवणे, वजन कमी करणे, लहान मुलांची उंची वाढवणे आणि केस गळतीच्या गंभीर समस्यांवरही त्या आयुर्वेदिक उपाययोजना करतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे फक्त एका आजाराला टार्गेट केले जात नाही, तर संपूर्ण मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेला दुरुस्त करण्याचं काम चालते. बरोबर. ॲलोपॅथीमध्ये अनेकदा आपण पाहतो की सांधेदुखीसाठी पेनकिलर्स किंवा स्टेरॉइड्स देऊन तात्पुरता आराम दिला जातो. पण त्याने आजार बरा होत नाही ना. अजिबात नाही. डॉक्टर रेणुशेंचे हे आयुर्वेदिक उपाय, त्यांचे आहाराचे कडक नियम आणि घरगुती पथ्य हे शरीराच्या आत जाऊन आजाराचं मूळ कारण, जो बिघडलेला दोष आहे, तोच मुळापासून नष्ट करतात. औषध शोधण्यापेक्षा आधी खाणे, पिणे, झोपणे आणि उठणे सुधारा या त्यांच्या तत्वावर मोठा भर आहे. वा. ते आजाराला नाही, तर आजार निर्माण करणाऱ्या जीवनशैलीलाच बदलतात. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते. आजच्या या फास्ट फूडच्या आणि इन्स्टंट उपायांच्या युगात डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्यासारखे डॉक्टर मिळणे खरोखरच अत्यंत दुर्मिळ आणि भाग्याचे आहे. अगदी 100%. देशाविदेशातून येणाऱ्या रुग्णांसाठी ते केवळ एक वैद्यकीय तज्ज्ञ नाहीत, तर शरीराची हरवलेली लय पुन्हा मिळवून देणारे एक मार्गदर्शक आहेत. ते रुग्णाला केवळ एक केस म्हणून न पाहता त्याला स्वतःच्या शरीराची भाषा समजायला शिकवतात. जागतिक स्तरावरील संस्थांसोबतचे त्यांचे अद्ययावत वैद्यकीय संशोधन आणि आप्तपुरुष आप्तवचन या भारतीय मूल्याचा हा एक अत्यंत अनोखा आणि यशस्वी संगम आहे. आणि हाच संगम रुग्णांना केवळ तात्पुरता आराम न देता शाश्वत आणि दीर्घकालीन आरोग्य प्रदान करतो. नक्कीच. जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी मला एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगावीशी वाटते. आज आपण सर्वजण हातात महागडे स्मार्टवॉच घालतो, मोबाईलमध्ये फिटनेस ॲप्स डाउनलोड करतो आणि आपल्या शरीराचा प्रत्येक डेटा, हृदयाचे ठोके, चाललेली पावले ट्रॅक करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. अगदी रोजचं झालंय हे आता. पण एक क्षण शांतपणे विचार करा. आपल्या स्वतःचा रोजचा आहार, आपली पाणी पिण्याची वेळ, आपली झोपण्याची पद्धत आणि आपल्या शरीराचे मूळ दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ ओळखण्यासाठी आपण कधी आपल्या स्वतःच्या मनगटावरील नाडीकडे लक्ष दिले आहे का? खूपच मार्मिक प्रश्न आहे हा. कदाचित आरोग्याचे सर्वात प्रगत तंत्रज्ञान हे सिलिकॉन व्हॅलीच्या एखाद्या नव्या ॲपमध्ये नाही, तर हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदिक जीवनशैलीत आणि आपल्या स्वतःच्याच शरीरात दडलेले आहे. याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आज आपण आपली ही चर्चा इथेच थांबूया.